गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज ज्ञानेशसाठी पावभाजी करणार आहे. खूप दिवस झाले ज्ञानेश मला बोलत होता की मम्मी माझ्यासाठी पावभाजी करशील का? तर मी त्याला बोलले होते की हां करेल, पण आता नाही करणार. तर मी आज त्याच्यासाठी पावभाजी करणार आहे. ज्ञानेशला चीज पावभाजी खूप आवडते, पण मी त्यामध्ये आज थोडं पनीरसुद्धा ॲड करणार आहे. तर आज आपण पनीर चीज पावभाजी करतो आहोत. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण पनीर चीज पावभाजी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा मी इथे काय काय भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी शिमला मिरची, गाजर आणि बीट हे या तिन्ही भाज्या मी अर्धा किलो मिक्स भाज्या विकत घेतलेल्या आहेत. आणि इथे मी 4 बटाटे ॲड केलेले आहेत. खरं म्हणजे तुम्हाला इथे दिसताना 3 बटाटे दिसत असतील, पण नंतर मला असं वाटलं म्हणून मी पुन्हा 1 बटाटा ॲड केलेला आहे. आणि इथे मी 3 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे जी पावभाजी आहे, तर तुम्ही किती जणांसाठी पावभाजी करतात त्यानुसार तुम्ही इथे या भाज्या घेऊ शकतात. आता मी काय करणार आहे, ज्या भाज्या मला बॉईल करून घ्यायच्या आहेत ना, त्या भाज्या मी आधी चिरून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी फ्लॉवर, बटाटा, गाजर आणि बीट या भाज्या मी बॉईल करून घेणार आहे. तर त्या भाज्या आपल्याला काय करायच्या आहे, स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल, इथे ही जी शिमला मिरची आहे, तर इथे मी फक्त 2 शिमला मिरच्यांचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी पूर्ण 1 बीट वापरलेला आहे, पूर्ण 1 बीट. कारण मी इथे या पावभाजी करताना मी इथे फूड कलर अजिबात नाही ॲड करणार. त्यासाठी मी पूर्ण 1 बीटाचा वापर केलेला आहे. आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये जी भाजी खातो ना, त्यामध्ये शक्यतो फूड कलर जास्त प्रमाणात वापरला जातो. इथे मी कुकर घेतलेला आहे, कुकर गरम करून घेतलेला आहे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे. आता इथे मी बटरची क्यूब ॲड केलेली आहे. त्यानंतर 3 चमचे ऑइल ॲड करायचं आहे. त्याचमध्ये इथे मी पावभाजी मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ ॲड करून छान हे व्यवस्थित आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. आणि लगेचच यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहेत, कारण तेलामध्ये हा मसाला करपू नये म्हणून पटापट आपल्याला लगेच भाज्या ॲड करायच्या त्याच्यामध्ये. आणि भाज्या ॲड करून झाल्यानंतर लगेच ह्या आपल्याला तेलामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात मी सगळ्या भाज्याच्यामध्ये मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला फ्रोझन वाटाणे ॲड करायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे फ्रोझन वाटाणे आहेत, तर मी मटारच्या शेंगा आणून त्याचे वाटाणे काढून फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवले होते. ते हे फ्रोझन वाटाणे आहेत. पूर्ण 1 वाटी भरून फ्रोझन वाटाणे ॲड केलेत. ॲड केल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत. आणि या भाज्या अर्ध्या बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि कारण माहिती आहे का, आपण ह्या भाज्या शिजवून तर घेणार आहोत, पण शिजवताना ह्या भाज्यांनासुद्धा पाणी सुटतं आणि तेहीसुद्धा पाणी वाढतं. म्हणून मी इथं फक्त भाज्या अर्ध्या बुडेपर्यंतच पाणी ॲड केलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला झाकण लावायचं आहे. झाकण लावून आपल्याला चांगल्या 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवरती. आता आपल्याला 6 शिट्ट्या का काढून घ्यायच्या आहेत, कारण यामध्ये आपण 1 बीट ॲड केलेला आहे आणि बीट हा खूप कडक असतो आणि तो लवकर नाही शिजत. मग काय करायचं, आपल्याला इथे 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत. किंवा तुम्ही हा जो बीट आहे तो बीट तुम्ही किसूनसुद्धा ॲड करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्या छान मस्त भाज्या शिजलेल्या आहे. 6 शिट्ट्या दिल्यानंतर कुकर थंड करून मी झाकण काढून घेतलेलं आहे. इथे मी स्मॅशर घेतलेला आहे. स्मॅशरने सगळ्या भाज्या छान मस्त आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने पूर्णपणे ह्या ज्या भाज्या आहेत त्या मी स्मॅश करून घेतलेल्या आहेत.
आणि इथे आपण पूर्ण एक बीट वापरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही भाजीचा कलर बघू शकतात की पूर्ण असा रेड कलर आलेला आहे भाजीला. म्हणू शकतो तुम्ही पूर्णपणे पावभाजी करताना पूर्ण एक बीट नक्कीच वापरा. या बीटामुळे भाजीला नॅचरल कलर रेड कलर येऊन जातो. तर आता पुढे बघा आपण काय करणार आहोत. तर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरून घेतले, 2 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत, आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी 6 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. आता मी तुम्हाला सांगेल की म्हणजे जेव्हा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जे पावभाजी करतात ना, त्याच्यामध्ये ना एक मसाला मिरची पेस्ट तयार केली जाते. जी काश्मीरी मिरची असते ना, ती गरम पाण्यामध्ये 1 तास भिजवली जाते आणि त्यानंतर त्या काश्मीरी मिरच्या बिया काढून ती काश्मीरी मिरची आणि लसूण हे एकत्र ग्राइंड केलं जातं आणि तशी ती मिरचीची पेस्ट तयार केली जाते. आता माझ्याकडे काश्मीरी मिरची नाही आहे, म्हणून मी काय केलेलं आहे, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि 2 चीज क्यूब घेतलेले आहेत. तर आपल्याला पनीर आणि चीज क्यूब हे आपल्याला ग्रेट करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही हा जो पनीर आणि जे चीज क्यूब आहे ते तुम्ही अगदी पावभाजी तयार झाल्यानंतर तुम्ही वरतूनसुद्धा तुम्ही ग्रेट करू शकतात, पण मी आधीच ग्रेट करून ठेवणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी या काश्मीरी मिरची पावडरमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. थोडं पाणी ॲड करून आपल्याला अशी मिरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पावभाजी करताना अशा मिरची पेस्टचाच वापर केला जातो आणि हाच मसाला असतो आणि फक्त एक पावभाजीचा मसाला वापरला जातो. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी चीज ग्रेट करून घेतलेला आहे. आता हा जो चीज आहे ना, हा चीज मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण हा मेल्ट होऊ शकतो, म्हणून मी रूम टेम्परेचरमध्ये नाही ठेवणार. जेव्हा पावभाजी होईल तेव्हा मी वरतून हा ग्रेट केलेला पनीर मी सर्व करेल, वरतून मी पसरवून टाकेल. तर तुम्ही इथे बघू शकतात, तर इथे मी पनीरसुद्धा ग्रेट करून घेतलेला आहे आणि काही पनीरचे छोटे छोटे क्यूबसुद्धा तयार केले, म्हणजे कट करून घेतलेले आहेत. जेव्हा पावभाजी मी प्लेटमध्ये सर्व करेल ना, तेव्हा मी डेकोरेटसाठी मी ते छोटे छोटे पनीरचे क्यूब कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी तवा घेतलेला आहे. आता सगळ्यांकडे असा मोठा तवा नसतो, तर त्यावेळेस तुम्ही अशी पसरट तळाची कढई तुमच्याकडे असेल ना, तर अशा पसरट तळाच्या कढईचा तुम्ही वापर करू शकतात, कारण पावभाजी करताना ती स्मॅश करून ती शिजवली जाते. म्हणून कढईचा जो बुडा आहे ना, तो असा एकदम पसरट असला पाहिजे, म्हणजे पावभाजी आपल्याला छान मस्त स्मॅश करता येते. आता सगळ्यांकडे असा तवा नसतो म्हणून तुम्ही कढईमध्ये पावभाजी करू शकता किंवा त्यातल्या त्यात तुम्ही फ्राय पॅन असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकतात किंवा तुम्ही आपला जो चपातीचा तवा असतो तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. पण एवढंच सांगेल की या चपातीच्या तव्यात तुम्हाला अगदी थोडी म्हणजे बोलतात ना, प्रत्येकाच्या प्लेटनुसार तुम्हाला थोडी पावभाजी तुम्हाला ती तव्यावरती तुम्हाला तशी म्हणजे फोडणीला तुम्हाला द्यावी लागेल. आता इथे माझ्याकडे मोठा तवा आहे, तर म्हणून मी इथे 2 प्लेटची पावभाजी एकदम किंवा मी सगळीच पावभाजी या तव्यावरती करणार आहे. तर इथे मी अमूल बटर ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे मी ऑइलसुद्धा ॲड केलेलं आहे. इथे ऑइल आणि अमूल बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात, तुम्हाला किती ऑइली हवं त्यानुसार. आता इथे आपल्याला कांदा, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. हे सगळं आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद आणि ते अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. इथं तुमच्याकडे धनेपूड असे तुम्ही धनेपूड वापरू शकतात. माझ्याकडे धनेपूड नाही म्हणून इथे मी गरम मसाला वापरलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आधी तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम करून झाला की मग गॅस बारीक करायचा आहे आणि मग त्या मंद गॅसवरती आपल्याला या सगळ्या भाज्या अगदी मस्त शिजून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, आता मी गॅस मोठा केलेला आहे
आणि अगदी हे कांदा टोमॅटो अगदी आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहेत, म्हणून तुम्ही बघू शकतात मी कलतीच्या साहाय्याने अगदी मोठ्या गॅसवरती 5 मिनटं मी अशा पद्धतीने या भाज्या मी शिजवून घेणार आहे. कारण कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची हे सुद्धा आपल्याला एकदम मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. आणि पावभाजी करताना अशाच पद्धतीने अशा मोठ्या कलतीचा वापर केला जातो किंवा स्मॅशरचा वापर केला जातो. आता गॅस बारीक केलेला आहे. आता काय करायचं आहे, आपण ही जी काश्मीरी मिरची पेस्ट ॲड केली होती ना, ती ॲड करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी साधारणपणे 5 चमचे ही काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे, म्हणजे मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. आता ही जी पावभाजी आहे ना, जवळजवळ 4 ते 5 प्लेट पावभाजी असेल, कारण मी सगळीच पावभाजी करणार आहे तव्यावरती, म्हणून मी ते 5 चमचे मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. आता ही मिरची पेस्ट आपल्याला छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि ना अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही ना ही पावभाजी तव्यावरती जेवढी तुम्ही फ्राय कराल ना, तेवढी पावभाजीला छान मस्त अशी टेस्ट येऊन जाते. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. हे पाणीसुद्धा आपल्या याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात मी व्यवस्थित असं पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. हा मसालासुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मी अगदी कलतीच्या साहाय्याने ना अशा पद्धतीने एकदम ही जी भाजी आहे ना, अशा पद्धतीने मी शिजवून घेतलेली आहे मंद गॅसवरती. अगदी ऑइल सुटेपर्यंत ना ही भाजी आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की बऱ्यापैकी असं ऑइल सुटलेलं आहे किंवा ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे. गॅस बारीकच आहे, मंद गॅसवरती आपल्याला हे पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता ऑइल सुटलेलं आहे. आता पुढे आपण बघा काय करणार आहोत. इथे मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत 1 वाटीवरून, ते सुद्धा ॲड करूया. ते सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, हे वाटाणे फ्राय करून झाल्यानंतर मी काय करणार आहे, हे जे आहे ना हे सगळं मी असं साईडला करणार आहे आणि थोडी मधी अशी जागा करणार आहे. मी आता थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये थोडीशी मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. काश्मीरी मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. आता काय करायचं आहे, आपण जी पावभाजी केली होती ना, पावभाजी केली नाही हो, पावभाजीसाठी ज्या भाज्या बॉईल केल्या होत्या ना, हां, जे आपण स्मॅश केल्या होत्या भाज्या, त्या सगळ्या भाज्या ते सगळं आपल्याला इथे ॲड करायचं आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता मी ॲड केलेलं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने हे सगळं हा सगळा मसाला या पावभाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे. थोडासा वेळ लागतो, कारण आपण इथे तव्यावरती ही पावभाजी करतोय. बघा तुम्ही, मी तर पूर्णपणे ही पावभाजी अशी मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण मसाल्यांमध्ये, तुम्ही इथे बघू शकतात. आणि या पावभाजीला छान मस्त असा रंग आलेला आहे. आता ही जी पावभाजी आहे ही थोडीशी घट्ट आहे, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही या पावभाजीमध्ये तुम्ही गरम पाणी ॲड करू शकतात. मी थोडं थंडच पाणी ॲड केलं आहे, पण गरम पाण्याने काय होतं, ही जी पावभाजी आहे पावभाजीला छान मस्त टेस्ट येऊन जाते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पाणी आहे या पावभाजीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता ही जी पावभाजी आहे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त, तर इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही ह्या जी पावभाजी टेस्ट करून पहा, जेव्हा त्याचं मीठ कमी असेल तर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करा. आता वरतून मी ग्रेट केलेलं पनीर मी ॲड केलेलं आहे. हे पनीरसुद्धा आपल्या या पावभाजीमध्ये ॲड करायचं आहे. आपली पावभाजी तयार झालेली आहे.
आता मी वरतून ह्याच्यामध्ये पनीर ॲड करून तोसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे मी तूप ॲड केलेलं आहे. जे होममेड पद्धतीने जे आपण तूप करतो ना ते तूप आहे हे. कारण माझ्याकडे अमूल बटर खूप कमी आहे म्हणून इथे मी तूप वापरलेलं आहे. आता वरतून आपल्याला छान मस्त थोडंसं मी पनीर ग्रेट केलेलं पनीर आणि वरतून मोझरेला चीज ॲड केलेला आहे, वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर इथे आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया. तर ही जी पावभाजी आहे ही पावभाजी आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आणि एक लक्षात ठेवा, ही जी पावभाजी आहे ही आपण पूर्ण स्मॅश करून तव्यावरती शिजवलेली आहे. त्याच्यामुळे एक छान मस्त असा पावभाजीचा फ्लेवर येतो आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल पूर्ण ही पावभाजी लागते. कढईमध्ये आपण पावभाजी करतो पण ते आपण पटापट प्रोसेस करतो आणि जास्त स्मॅश अजिबात करत नाही. त्याच्यामुळे कढईमध्ये आणि तव्यामध्ये आपण जी पावभाजी करतो खूप तुम्हाला फरक जाणवेल. तर चला आता पटापट ही पावभाजी आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये.
तुम्ही पाहिलं असेल की मी पनीर चीज पावभाजी तयार करून घेतलेली आहे। ही जी पावभाजी आहे ही चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते। आणि अजून एक गोष्ट सांगेन की तुम्ही इथे जर तुम्हाला इथे पनीर आणि चीज नको असे तुम्ही इथे ते स्किप करू शकतात। पण पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पनीर चीज पावभाजी ट्राय करा। चवीला एक नंबर आणि भन्नाट असं लागेल। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बाहेर जे आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा जी स्टॉलमध्ये आपण जी पावभाजी खातो तर तुम्ही ती पावभाजी विसरून जाल आणि तुम्ही लिटरली तशी जशी बाहेर पावभाजी भेटते तुम्ही सेम तशी पावभाजी तुम्ही घरी कराल। आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे मी तव्याचा वापर केलेला आहे। जर तुमच्या, कारण माझ्याकडे जो तवा आहे तो सगळ्यांकडे तवा आहे असं नाही, जर तुमच्याकडे तसा तवा नसेल तर तुम्ही तिथे जी पसरट पुडाची किंवा पसरट तळाची जी कढई असते तुम्ही ती वापरू शकतात। कारण तुम्ही बाहेर बघू शकतात की रेस्टॉरंटमध्ये किंवा स्टॉलवरती जी पावभाजी तयार केली जाते तर प्रॉपर ते तव्यावरती ती जी पावभाजी ते पूर्ण ते स्मॅश करून ते पावभाजी शिजवतात आणि तेव्हा जाऊन त्या पावभाजीला टेस्ट येते। तर मलाही तसंच वाटायचं की आपण जर समजा घरी पावभाजी करतो पण मग जसं आपण बाहेर पावभाजी खातो पण तशी टेस्ट घरच्या पावभाजीला काय येत नाही। माझ्यासमोर हा खूप मोठा एक प्रश्न होता, म्हणून त्यासाठी मी हा एक तवा आणला होता आणि सेम मी तव्यावरती ती जी पावभाजी ती पूर्ण मी स्मॅश करून मी शिजवलेली आहे। आणि तेव्हा जाऊन छान मस्त पावभाजीला छान मस्त पावभाजीसारखा एकदम फ्लेवर येतो, स्मेल पण तसाच येतो आणि पावभाजी चवीला ऐकणार आणि भन्नाट अशी लागते। जशी आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो ना सेम तशीच पावभाजी बनते, नक्की ट्राय करा। पण जर तवा नसेल तुम्ही पसरट तळाची कढई घेऊ शकतात किंवा त्यातल्या त्यात तुम्ही फ्राय पॅनचा सुद्धा वापर करू शकतात। किंवा आपला चपाती तवा असेल ना त्याच्यावरती तुम्ही अगदी थोडी पावभाजी म्हणजे बोलतात ना की प्रत्येकाच्या प्लेटनुसार तुम्हाला जेवढी प्लेट पावभाजी करायची ना त्यानुसार तुम्ही तव्यावरती थोडं मसाला वगैरे ॲड करून तुम्ही त्यानुसार ती तुम्ही पावभाजी करून तुम्ही प्रत्येकाला प्लेटमध्ये तुम्ही गरम गरम सर्व करू शकता। तुम्ही तसंही करू शकतात, तर नक्की ट्राय करून पहा। तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तो बंद, बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या, बाय बाय।